भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेल्या अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. गणेश उत्सवानिमित्ताने माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा मुंबईवरून राजूभाऊ फड यांनी दिलेलं निमंत्रण महादेवरावनी सारखं करून दिलेलं स्मरण म्हणून बऱ्याच वर्षानंतर कीर्तनाच्या संबंधाने कनेरवाडीकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराज, इकडचे सर्व टाळकरी महाराज, गायनाचार्य महाराज, भालदार चोपदार विनेकरी, इकडचे टाळकरी गायनाचार्य, माझ्यासोबत आलेले गायनाचार्य रविदासजी महाराज जगदाळे, बसलेल्यात अजूनही महाराज आहेत. सर्वांची नावं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे ते वंदनीय पूजनीय. ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक या सर्व महाराजांना प्रथमता नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, बुद्धवंत जिंतूर आणि इकडे कुठं, ठीक आहे, बरीचशी सगळी मोठी मोठी मंडळी, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले सगळे श्रोते, काहींची नावं घेतली तर काहीची नक्की राहून जातात, म्हणून सर्वच. आणि आमच्या संप्रदायात सूट आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम हे दोन म्हटलं की मधले सगळे हिशोबात धरणे. विठ्ठल गणेश उत्सवाच्या निमित्ताने कीर्तनाचा हा कार्यक्रम आहे. क्वचित नसीबवान गणपती महाराष्ट्रात आहे ज्यांना 10 दिवसात चांगलं ऐकायला मिळतं. असे काही काही नसीबवान, त्यापैकी कनेरवाडीचा गणपती नाही तर सगळे वैतागून गेलेले आहे. सगळे गणपती आता उंदराची प्रार्थना करतात. उंदीर मामा, काय बाप्पा, मला भक्ताच्या संकटातून वाचव बाबा. अरे ही भक्ती आहे का विटंबना? जरा विचार करा. मी पोटतिडकीनं बोलतो. अरे मला वाजत गाजत आणतात रे, डीजे लावून आणतात, ब्राह्मण मंडळीच्या मंत्रघोषात माझी अंगणात स्टेज करून प्रतिष्ठापना करतात, आरती होते, प्रसाद वाटला जातो कि लगेच कॅसेट लागतं, मेरे अंगणों में आणि तुम्हारा क्या काम है. सांगा काय म्हणत असेल गणपतीला? का परळीहून वाजत गाजत आणला, अंगणात बसवला आणि बसल्या बसल्या विचारता अंगणों में तुम्हारा क्या काम है. म्हणून विचार करा, जर गणपतीला आम्ही सर्वजण देव समजत असेल बुद्धवंत, तर देवाला आवडणं, ते करणं, याचं नाव भक्ती आहे. मग देवाला काय आवडतंय? आवडे देवाची प्रकार, आवडे देवाची गणपतीला आम्ही सगळे देव समजतो. देव समजून जर त्याची सगळे
आराधना उत्सव करत असेल तर देवाला आवडतं ते करणं याचं नाव भक्ती आहे. आम्हाला आवडतं ते करणं ही भक्तीच आहे, पण त्याचं नाव नाथबाबांनी गोचिडी भक्ती ठेवलं. गोचिडी. गोचिडी का? गोचिडा आवडे मसी पण गोचिड नावडे तिसी. आता सगळे कास्तकार असल्यामुळे सगळे कळलं तुम्हाला. खरं सांगा, गोचिडाला म्हैस आवडते का म्हशीला गोचिड आवडते? म्हशीला विचारा आणि गोचिडाला विचारा, जर जमलं तर कीर्तन संपल्यावर. गोचिडा कसं काय? तुम्हाला मजा आहे, ती पाण्यात जाऊन बसते, नंतर आराम करायचा, आपण मनात येईल तेव्हा रक्त प्यायचं, विश्रांती घ्यायची, आनंद आहे. म्हणला कधी जाणार आहे रे गोचिडा? म्हणला म्हैस मेली तरी जाणार नाही. गोचिड. म्हशीला विचारा, ती म्हणते काय करू महाराज, ते अशा ठिकाणी चिकटलं, मलाही तोडून फेकता येत नाही, मालकही लक्ष देत नाही. म्हणजे गोचिडाला म्हैस आवडते, म्हशीला गोचिड आवडत नाही. तसं आम्हाला आवडतं ते करणं नाथ महाराज म्हणतात ही गोचिडी भक्ती. विठ्ठल अरे सर्व देवाचा देव गणपती आहे, विघ्नहर्ता देव आहे. कुठेही गणपती बापाला मान आहे बरं का रविदास. अरे कादंबरी असो की ज्ञानेश्वरी, व्यापारी असो की शेतकरी, तमाशा मंडळ असो की कीर्तनकार, प्रथम वंदन गणेशाला. कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं गणेशाला वंदन. ज्ञानांचे राजे ज्ञानेश्वर महाराज आहे, ज्ञानाचे राजे, तरी ज्ञानेश्वरी लिहिताना पहिलं गणेशाला वंदन. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससम वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू, पहिलं वंदन. व्यापारी असू द्या, व्यापार सुरू करताना गणेशाला वंदन. शेतकरी पेरणी करताना गणेशाला वंदन. तमाशा मंडळ सुद्धा पहिलं वंदन गणपतीला आहे. तुम्ही चांगले लोक आहे, पण पूर्वी तमाशे पाहिलेलेच आहे ना तुम्ही, हरकत काय? हा ना. ते पहिलं वंदन गणपतीला असते. डफावर थाप टाकले ना, रात्रभर उठू देत नाही माणसं. ओम नमो तुमोरेश्वरा गिरिज कुवरा पिता शंकरा रिद्धीच्या वरा धावगा पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. नंतर मग गवळण, मग वग लावतात, पण पहिला गण आहे. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा. विघ्नहर्ता देव गणपती आहे. नाहीतर ज्या घरात गणपती आहेत तिथला विचार करा, मोटरसायकलीचं पटत नाही. आपल्या भाषेत सांगतो, 4 भाऊ जर घरात असेल तर आपल्या आपल्या आवडीनुसार वाहन घेतात. मोठा बुलेट घेतो, 2 नंबरचा राजदूत घेतो, 3 नंबरच्याची हिरो होंडा, धाकट्याची सुझुकी. तो प्रकार गणपती बाप्पाच्या घरात आहे का नाही? मोटरसायकली. गणपती बाप्पाच्या पप्पाचा बैल, मम्मीचा वाघ, भैयाचा मोर आणि बाबाचा उंदीर. घरी गेल्यावर डोके चालवा, या मोटरसायकलीचं जमतं का? हे एका घरातलं वाहनाचं सांगतो, बाकीच्या नंतर बघू. अरे नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला. कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला. शंकररावच्या गळ्यातला साप गणपती बाप्पाच्या उंदरावर टपला. जिथं वाहनाचं जमत नाही. मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, आणि रात्रंदिवस दोघीची भांडणं आहे. गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्याशी धाडले वनहारी वगैरे. बस आता वाढवायचं नाही, कारण मुद्देसूद तेवढं. गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्यासी धाडिले वनारे. मस्तकात उष्णता आहे, माथ्यावर शीतलता म्हणजे चंद्र आहे. हे सगळे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असून घर सुरळीत का चाललं? उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. विठ्ठल म्हणून हे सगळे पाठ आहे तुम्हाला. आरती तर सर्वांना पाठ आहे,
पण आरतीचा अर्थ एवढा सोपा नाही रविदास. अरे इथं बरं आहे, मुंबईसारख्या ठिकाणी 50 पोरं बरमोडा घालूनच येतात. ते वर्गणी आपण म्हणू, खंडणीच म्हणा एक प्रकार. 50 येतात आणि मग ज्याच्याकडे आले ते घाबरून जातं. बहुतेक राजू भाऊ आलेले दिसतात. राजू भाऊ जमलं, या. विठ्ठल विठ्ठल मुंबईतली गोष्ट सांगत होतो मी. 25 बरमोडा घातलेली पोरं वर्गणी घाबरून जाते. ते किती रे बाबा? 5000. अरे एवढं कसं काय? महागाई आणि कसं काय म्हणजे? त्याला राहावं लागते 12 महिने मुंबईत. बरमोड्यासोबत गाठ आहे. बरं देतो. किती वर्ष झाले तुमचं गणपती मंडळ? 20 वर्ष झाले. आरती म्हणून दाखवा. मंडळ एकमेकाकडे पाहतं, आरती नाही येत, मग एखादा म्हणून दाखवतो. शाबास. आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, हेही बरोबर आहे. आणि वार्ता विघ्नाची, आता काय डोकं चालवता? हे 2 टोकं बरोबर आहे. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची, तुमच्या विघ्नाची वार्ता रोज रोज तुमच्या घरी आणून देणारा. बसवल का पुढच्या वर्षी कोणी गणपतीला? म्हणून आम्ही समजतो तेवढं सोपं नाही. खालच्या लाईन मधलं टोक वर जोडलं तर आरतीचा अर्थ लागतो. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, इथे थांबायचं. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाची वार्ता न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्ता गणपती बाप्पा जवळजवळ आता 1-2 दिवसावर आलं, ते संपुष्टात आले. पण ते योगायोगानं जमलं. हो, राजू भाऊचा फोन आला. ते पहिले म्हणले मला 15 पाहिजे. म्हटलं 15 गेलेली. तुम्ही म्हणाल ते 14 आहे, चालेल. म्हणून बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 2-3 वर्षे तर नाही कीर्तन झालं कनेरवाडीत. पण या निमित्तानं सगळ्या भाविकांचं दर्शन झालं. विठ्ठल गणपती हा देव आहे. मग देवाला आवडतं ते करणं, याचं नाव भक्ती आहे. आपण थोडंसं लक्षात घ्या. सर्वात सुलभ सोपं साधन म्हणजे भक्ती. एकंदर 4 महत्वाची साधनं सांगितली: ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली ना, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. आता हे ऐकतानाच कसं वाटतं, तर तो मार्ग कसा असेल? बरं, थोडक्यात 2च मिनिटात सांगतो. एका श्रीमंताकडे जेवायचं होतं. 5-25 लोक जेवायला आले. बघा दास, लोणकडे तुपात जिलेबी होती. उद्या आहे बरं का जेवण. मला राजू भाऊनं सांगितलं, तुम्हीच सांगा म्हणे उद्या 12 वाजता.
रात्री नाही, दुपारी, उद्या दुपारी 12 वाजता सर्वांना अन्नदान आहे, जेवढे येईल तेवढ्यांना. आज का नाही? आज उपवास आहे ना, आज एकादशी आहे. ठीक आहे, आता बाकी 5-25 लोक जेवायला आली. लोणकडी तुपातली जिलेबी तळणी चालली होती. मग एकानं 42 जिलेब्या दाबल्या. बिगर डायबेटीसवाले होते. 42. लोडाला टेकून बसलं एक, चेहरा उतरलेला. शेजारचा म्हणतो ले का 42 दाबल्या जिलेब्या, तोंड कसं उतरलं? म्हणला 42 दाबल्या, पण 200 रुपयाला एक पडली. आपलं 2000 रुपयाला एक पडली. बिल घेतलं का रे मालकानं? नाही, हात धुवायला हौदात गेलो ना, माझी 1 तोळ्याची अंगठी पडली आणि ती बरोबर 80,000ची होती. 40 जिलेब्या तूच हिशोब लाव, 2000ला पडली ना. काय लबाड बोलतो? अरे पांडुरंगाची शपथ. तिथपर्यंत नेलं त्याला. याच हौदात पडली. तो देवाची शपथ घेऊन सांगतो अंगठी पडली. तरी अंगठी का दिसत नाही? याची कारण आवरण दोष आहे, मल दोष आहे, विक्षेप. पाणी हालतंय हौदातलं, हा विक्षेप आहे. पाणी गडूळ आहे, हा मल आहे. आणि 12 फूट पाणी हे आवरण आहे. एकानं तुरटी आणली, टाकली हौदात, मलदोष संपला. अंगठीचं ज्ञान अस्पष्ट, पिवळे काहीतरी पडत. हा, अरे म्हणूनच सांगतोय मी. मग खिडकी बंद करा. खिडकी बंद केल्यावर वारा यायचा थांबला, पाणी स्थिर झालं, अंगठीचं ज्ञान स्पष्ट झालं. तुरटी टाकल्यानं मलदोष गेला, खिडकी बंद केल्यानं विक्षेप संपला. तरी अंगठी हाती येत नाही, कारण 12 फूट पाणी आहे. मग खालचा कॉक रिकामा केला, मोकळ्या 1.5 तासाने हौद मोकळ्या झाल्यावर अंगठी आली. तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा 2 दोष घालवले, मल आणि विक्षेप. फक्त आवरण दोष शिल्लक आहे. त्याकरता साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ज्ञानाचा अधिकारी. म्हणजे हाही न पेलवणारा मार्ग आहे. चला, कर्म मार्गाचा विचार करा, तो सूक्ष्म आहे. मंत्र चळे थोडा, धडची होय वेडा. योग मार्गाचा विचार करा तर तो दुस्तर आहे. शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हठ योग. गोद पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून दैवो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळी परी मोक्षोदांग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. 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 शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय हठयोग. गोदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. ब्रह्मरंध्री मिसळे परी मोक्षोदंग. म्हणजे ज्ञान कठीण आहे, योग दुस्तर आहे, कर्म सूक्ष्म आहे. राहता राहिला भक्ती मार्ग सोपा आहे. भक्ति पहुता बहु चोपा, पुण्य नागे आपा. भक्ति पहुता बहु चोपा, पुण्य नागे बाबा. भक्ति बहु चोपा, पुण्य नागे आपा. भक्ति पहुता बहु चोपा, पुण्य नागे बाबा. ये नचिया के खाती. ये
पंथ बहु सोपा हे ऐकलं आणि बरीच माणसं भक्तीला लागली, पण इच्छित फलप्राप्ती झाली नाही. साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत पोचत नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असते. अरे परळीच्या स्टँडवर बऱ्याच गाड्या लागल्या, एसट्या. एक घाई घाई गेलं, बोर्ड वाचला नाही, एसटीत बसलं. डबल बेल झाली, एसटी निघाली, कणेरवाडी आल्यावर हे म्हणतं, कंडक्टर एक गंगाखेड. कणेरवाडी थांबवले, उधार खाली. और नगदी पैसे घ्यायचा आहे, फुकट नेतो का बाकीचे, उधार खाली. त्याला उतरून दिलं. जाण्याची इच्छा नाही, इच्छा आहे. जागा नाही, दोनच्या बाकड्यावर एकडं आहे, एकटंच बसलं. पैसे नाही, 500ची नोट दाखवतं, का जात नाही, चुकीच्या गाडीत बसलं. म्हणजे साधन प्राप्त होऊन जर साध्यापर्यंत जात नसेल तर दोष साधनामध्ये आहे हे सिद्ध होत असते. ते 6 जण होते बरं का, यात्रेला निघाले, पण आपलं साहित्य ते म्हणले हे बाकीचं जमल पण हे पाहिजे, याच्याहून लक्षात घ्या. चालले 6 पायीन. गंगा लागली म्हणजे स्वच्छ पाण्याची नदी लागली आणि असं सूर्य मावळतीला आला आणि असं सांगतात की स्वच्छ पाणी नदीचं बघितलं की त्यांना ओढायची इच्छा होते असं म्हणतात. ऐकून आपलं लय एक एक दम मारून मग जाऊ पलीकडे. आता 6 जण घाई घाई कामं त्यांच्यात पहा. एक गेला, त्यानं पाणी आणलं, दुसऱ्यानं चिलीम काढली, तिसऱ्यानं काडी खोवून ती फुंकर घालून स्वच्छ केली, तो त्याच्यात खडा, आणि एकानं गुलाबाच्या फुलाचा रस काढला, चौथ्यानं ठासून चिलम भरली, 5व्यानं तोंडावर धरली, 6व्यानं काडी पेटी. एकमेका सहाय्य करू विना सहकार. अरे त्यांच्यात पहा, इथं सप्ताह करार पाया पडा तरी माणसं धावत नाही, त्यांच्यात धाऊ धाऊ काम. झालं, प्रज्वलित झाला, मग त्यांचा विधी असतो. ते 3दा असं लावतात कपाळाला, महादेवाला निमंत्रण देतात. आणि एवढ्यावर जर महादेव लक्ष देत नसेल तर मग जाहीर निमंत्रण. अलग खोल दे पलक देख दुनिया की झलक, बम बोले टेकड़ी वाले कैलाश के राजा, हमने चिलिम भरा है ताजा, तू दम लगाने आजा. अजून यांच्या दमाजी पाठ झालं. हुक्का सबका लाडला सबका राखे मान, भरी सभा में यू फिरे जैसा गोपिन में कान. चला रे आता पलीकडे. सूर्य मावळला, अंधार पडला आणि हे गुडगा गुडगा कंबर कंबर पाण्यात गेले. त्या भागातला एक आला. अरे कुठचे पाहुणे? लांबच्या. कुठं आत्महत्या करायला चालले का? का? अरे 2 पुरुष पाणी आहे ना, इकडे या. आले. अरे असं काय करता, गंगेच्या काठाणी जा, एक नावाडी असेल त्या नावाड्याच्या पाया पडा, नावेत बसा आणि पलीकडे जा. 6 जण आले. 9 वाजले होते, नावाडी घरी गेला होता, पण दोर झाडाला बांधलेला होता. हे लाल डोळे करून गेले. म्हणले नावाडी नाही पण नाव आहे रे, आपणच नेऊ ना पलीकडे. किती वाजले? 9. म्हणले मग आपण 6 जण आहे ना, दोघाची पाळी. 9 ते 12 दोघांना वल्ले मारले. 12 ते 3 दुसरे दोघं, बघा राजू भाऊ. आणि 3 वाजता तिसरी जोडी. पहाटेचं कोंबडं वरडलं, नाव तिथंच. जाण्याची इच्छा नाही का? इच्छा आहे. साधन नाही का? नावेत बसले. प्रयत्न नाही का? रात्रभर वल्ले मारले. आणि मग का जात नाही? दोर सोडला नाही. जर नावेचा दोर सोडला नाही, वल्ले मारू मारू मेले तरी पलीकडच्या काठाला जाऊ शकत नाही. तसं आम्ही प्रेमरूपी दोर संसाराच्या झाडाला बांधला आणि भक्तीचे वल्ले मारणं चालले. म्हणून अंतर तुझे पायी, तुझे पायी, म्हणून अंतर
संसार भक्ती बायात्कार म्हणून अंतर तुझे पायी. कीर्तनाला सगळी माणसं आली, तरी पण सगळे कीर्तनात असतील याची शाश्वती नाही. कारण काही काही घाई येतात. इथं आल्यावर त्यांच्या लक्षात येतं कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं. बसत कीर्तनाला आणि झटके घरच्या कुलपाला. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. थोडे आहे चित्त साह्य झाली. म्हणून अंतरी संसार भक्ती बाह्यात्कार. हे पहा, सर्व प्रश्नाची उत्तर साधू संताकडे आहे म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणतात. काही अल्पज्ञ आहे, काही तज्ज्ञ आहे, काही सर्वज्ञ आहे, काही अज्ञ आहे. कशातलं काहीच कळत नाही तो अज्ञ. एका विषयातलं पूर्ण कळतं तो तज्ज्ञ. डोळ्याचा डॉक्टर वेगळा, इथे कान घसा तपासल्या जाईल. पुढे तर अजून सुधारणा होणार आहे. डोळा तपासल्यावर डॉक्टर म्हणणार आहे चुकून आला आमच्याकडे. नाही हो साहेब, बोर्ड लागला. नाही, मी डाव्या डोळ्याचा आहे, तुमचा उजवा. एकाच विषयातलं कळतं त्याला म्हणतात तज्ज्ञ. कशातलं काही कळत नाही हा अज्ञ. थोडं सर्वातलं कळतं अल्पज्ञ, आणि सर्व विषयातलं सर्व कळतं सर्वज्ञ. विठ्ठल म्हणून भूतकाळ असो, वर्तमान असो अथवा भविष्य, कोणत्याही काळाचा प्रश्न संताला विचारा. आधी त्याला अंडा मुर्गी न्याय म्हणतात. अंडा मुर्गी न्याय है ना. आधी अंड का आधी कोंबडी, न संपणारी उत्तर आहे. घरी गेल्यावर डोकं चालवा. कोंबडी आधी कुठून आली? पहिल्या अंड्याची ते अंड, पहिल्या कोंबडीचं ती कोंबडी, पहिल्या अंड्याची ते अंड, तांबड्या कोंबडीचं तांबडी, पहिल्या अंड्याची ते काळ्या कोंबडीचं. अरे मेलो तरी उत्तर संपत नाही. याचं नाव आहे अंडा मुर्गी न्याय, वृक्ष बीज न्याय. या पलीकडे मजल जाऊ शकत नाही, किती विद्वान असू द्या. पण आमच्या संताला विचारा, सगळ्याच्या आधी काय? पहिले कोठती नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. राधे राधे. भूत भविष्य वर्तमानातच कीर्तन होईल. आजचं भूतकाळाचं विचारा, सर्वाच्या आधी काय? पहिले कोठेच नव्हते काही, चंद्रही नव्हता, सूर्यही नव्हता, ताराही नव्हता. उत्तर संताचं आहे. चंद्र सूर्य तारा नाही. होतं काय? अवघे शून्यच होते पाही. शून्य होतं म्हणजे काहीच नव्हतं असं नाही. काहीच म्हणता येत नव्हतं ज्याला, असं जे होतं ते शून्य नाम ब्रह्म होतं. काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण
रघुराया निराकार निर्गुण रघुराया हे निराकार निर्गुण तुझी रघुराया निराकार निर्गुण तुझे रघुराया मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा मैं गुलाम जमलं. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, काहीच जेथ नाही. शून्य नाम ब्रह्म होतं. तिथे एक ढालगज निर्माण झाली. ढालगज म्हणजे माया. तिने पा एवढी ख्याती केली अमरपुरी तिची घरकुली. कानोबा तेरे तेरे ते तो ती अशी शिवला नाही. वांज गर्भीन झाली पाहिन व्याली. 5-25 पोरे तीही. पहिल्यांदा तिला 5 पोरं झाली. पृथ्वी आप तेज वायू आकाश. भूतकाळाचं विचारा उत्तर संतांच्याकडे. सध्याचं काय? जनतरी देखे गुंतले प्रपंचेन स्मरण तो त्याचे त्यासी नाही. देवधर्म सांदी पडले सकळ. व्यथा झाली आमची बोलून. होईल आता चांगलं होईल. राजू हो, अरे गोपाळाने काठ्या लावल्या तरी उचलत नाही गोवर्धन. किसनरावची करांगुळ पाहिजे आपल्याला. हॉस्पिटलचं काम असो, मुलीचं लग्न असेल गावात 11,000 रुपये ठरलेले आहे. अन्नदान असो, मैत्री भाव, 25 वर्ष गाव सांभाळायची परंपरा. सरपंच सगळे आता पुढच्या वर्षी म्हणले बा रामायणच ठेवू. पण आता काय करावं, आमचंही 70 चालू आहे राजू भाऊ. पाहू जगलो वाचलो तर करू बरं का. काय सांगता येतं बुधवार ना तुमच्या समोर चर्चा झाली. गणपती बाप्पाच्या मनात असल तसं तसं होईल. मनचिती होत नाही हरचिती होत तत्काल. बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. आणि तुम्हाला देव बाप्पानं पदर फाटेपर्यंत दिलं. वदार फाटेपर्यंत दिलेला आहे. तुम्ही त्याला विसरत नाही, तोही द्यायची हयगय करत नाही. युती आहे दोघांची. विठ्ठल वर्तमान काळाचं विचारा. सध्या काय? देवधर्म सांदी पडले सकळे विषयी गोंधळे गाजत असे. एवढी मोठी कणरवाडी, श्रीमंत कणरवाडी आहे. इथला सप्ताह बंद पडता कामा नये. आमची गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे. म्हणजे आमची तारीख घ्या ह्या वशिला नाही, पण 12.5 महिने प्रपंच करा. 8 दिवस देवासाठी एका मायची लेकरं होऊन एकत्रित या. त्यासारखा आनंद नाही. विठ्ठल विठ्ठल. जमतंय आता. भूतकाळ, वर्तमान काळ, पुढचं विचारा. भविष्य काळाचं काय होणार आहे? अजून काहीच झालं नाही. भयानक होणार आहे. पृथ्वीवरता वारा थोर झुंजाट सुटेल. मोठमोठे पर्वत तेही उडून जातील. भविष्य आहे. 5 वर्षाचे बाळा दादा भरतार मागेल. 6 वर्षाची कन्या दादा गर्भीन राहील. ऐका दादा कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. आणि भरतारा सांडून घरोघर फिरतील नारी. हे भविष्य. मी सर्वज्ञ का म्हणतो संतांना? रे भूतकाळाचं विचारा, वर्तमान विचारा अथवा भविष्य. तिन्ही काळाचे उत्तर. कोणतंही विचारा. पत्नी कशी असावी संताला विचारा. मुलगा कसा असावा, बाप कसा असावा, बंधू कसा असावा. सर्व प्रश्नाची उत्तर साधू संतांच्याकडे आहे. पण 9:30 होत आलेले आहे. मी शुद्धीवर आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. काही कण्हेरवाडीचे शेतकरी कबीर महाराजाकडे गेले. कल्पना काही खर्च आहे का? कबीर महाराजाकडे गेले. कबीर महाराज से शैले विनत होते. भगवंत ते पहा कबीरजीची कीर्ती पसरली ना राजभाऊ. कबीर म्हणाले, अरे
माझा का उदो उदो करता रे? खरे भक्त पाहायचे का तुम्हाला? वृंदावनला जा. कबीर कबीर क्या करे रे? जा जमुना के तीर, एक एक गोपिन के प्रेम में बह गए कोट कबीर. कबीरजीचे उत्तर. मला भक्त समजता तुम्ही? अरे खरी भक्ती पाहायची वृंदावनला जा. एका एका गोपीच्या प्रेमात माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील. पण जो देव ध्यानाला येत नाही, योग्याच्या सुद्धा, तो तुमच्या माग माग फिरतो. कबीराचे मागे शैलेविनी. आता उत्तर पहा राजूभाऊ, का फिरतो? कबीरजी म्हणाले, कबीरा मन ऐसा भयो जैसा जमुना नीर. कबीरा मन ऐसा भयो जैसा जमुना नीर, पाछे पाछे प्रभु फिरत है कहत कबीर कबीर. कबीरजी. आणि त्या कबीरजीकडे कणेरवाडीचे गेले. शेतकरी होते. कबीरजीला म्हणाले, कबीर महाराज आम्ही शेतकरी आहो, आमच्या भाषेत सांगा भक्ती कशी करावी. तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो महाराज. शेती. हा, शेती करता का? आणि आमच्या भाषेत सांगा. ठीक आहे, शेतीमध्ये काय काय करता? मका, बाजरी, गहू, अजून काय काय करता? भाजीपाला. भाजीपाला करतो महाराज. काय? कांदे, वांगे, बटाटे, रताळू. बरं ठीक आहे, ते कांदे न वांगे कसे करता ते तुम्हाला नाही समजत महाराज. लेका म्हणूनच विचारतो. गादी वाप्यात कांद्याचं वांग्याचं बी टाकायचं महाराज. ते लागवडीच्या लायकीचं होऊ द्यायचं. बरं, आणि मग लागवडीच्या लायकीचं रोप झालं, वाफ्यातनं उपटायचं आणि त्या आंबेराईच्या मळ्यात नेऊन लावायचं. बस तशीच भक्ती करायची. म्हणजे कांदे लावल्यासारखी. हो का? जसं या वाफ्यातलं रोप उपटायचं आणि त्या मळ्यात नेऊन लावायचं, तसं प्रपंचावरचं प्रेम परमेश्वरावर लावायचं. संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पावी माया. हे चिथोरा सोपं आहे. भाजीच्या वाफ्यातलं रोप उपटायचं, त्या मळ्यात नेऊन लावायचं. तसं प्रपंचावरचं प्रेम काढायचं आणि परमेश्वरावर लावायचं. याचं नाव आहे संकल्पावी माया संसाराची. इथे माया शब्दाचा अर्थ प्रेम घ्यायचा. प्रेम, माया म्हणजे प्रेम. ब्रह्माच्या सापेक्षही माया आहे, पण इथे जो माया हा प्रेम वाचक आहे.
शब्दाचे उच्चार सारखे असले तरी अर्थ एक नसतो बुद्धवंतजी. आणि हे आम्हाला नाही पण तुम्हाला जास्त माहित आहे. राईट राईट, नो नो, उच्चार सारखेच आहे ना. KN व W नोच आहे, N व नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. पण एक राईट उजवा आणि एक राईट बरोबर, एक नो जाणणे आणि एक नो नाही. तसं माया त्या अभंगानुसार अर्थ बदलतो. इथे माया म्हणजे प्रेम आहे. प्रेम. आमचे वारकरी पंढरपूरला जातात ना, चंद्रभागेच्या वाळवंटात आंघोळ झाली की वासुदेव येतो आणि तो लगेच सुरू करतो. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, देहू गावच्या तुकारामाला, पंढरीच्या पांडुरंगाला, जाळा वाचून कड नाही, माया वाचून रड नाही. सहज बोलतोय ते, सहज. जाळा वाचून कड नाही आणि माया वाचून रड नाही. माणसं जी रडतात ना याला कारण माया आहे, माया. नाहीतर सासू मेल्यावर सुनई रडते आणि तिची मुलगी रडते. पण ह्या गोष्टी सगळ्या नागपूरच्या सांगतो. अजून तासभर इथं राहायचं आहे मला. इकडची एकही गोष्ट सांगत नाही. इकडच्या सगळ्या सुना चांगल्या आहे, सासवाई चांगल्या आहे. त्या तिकडच्या गोष्टी. सासू मरण पावली म्हणजे सुनई रडती, तिची मुलगी रडती. पण दोघीच्या रडण्यात जमीन अस्मान इतकं अंतर आहे. भावांतरीचा भिवून, भावांतरीचा भिवून, भावांतरीचा भिवून, भावांतरीचा भिवून, तुझाती रे तुला, तुझाती रे तुझाती. सासू साठी रडे सुन, भाव अंतरीचा भिन्न. मुलगी रडती आई गेली म्हणून. मी इथल्या माऊल्यांना विचारतो, माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे? आई जिवंत असेपर्यंत. आई गेली की लेकीनं समजायचं माहेरच्या आनंदाचा समुद्र आटला. तो नाही, तो आनंद नाही. अरे लेकीचं वय 50 असू द्या, आईचं 75, तरी 50ची लेक येऊ द्या. थांब बेटा, थांब बेटा, थांब बेटा दारात. घरात जाते म्हातारी, दुर्डीच्या भाकरीत 2 तुकडे, तांब्याभर पाणी, 1 तुकडा उजवीकडे, 1 तुकडा डावीकडे, तोंडावून हात फिरून कडा कडा बोट मोडून माय म्हणते सुखाची राय. आणि माय मेल्यानंतर मग मुलीला जायची वेळ येते. 5-6 महिने झाले भावाच्या भेटीला जाव, सायंकाळची वेळ. भाऊ फिरायला गेलेला असतो आणि वहिनी TV बघत असते. आणि हे पिशवी घेऊन दरवाजात 5 मिनिट, 10 मिनिट आणि 11व्या मिनिटाला एकटीच रडते. का? तिला मायची आठवण येते. पांडुरंगा, 6 महिन्यापूर्वी माय मेली माझी, आता भिकारींसारखी उभी आहे मी. माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. माझी माय असती तर कावरी बावरी होऊन आली असती, तोंडावून हात फिरून म्हणली असती ताई सुखाची राय. हा आनंद तोपर्यंत आहे. म्हणून मेली आई म्हणजे तिची मुलगी रडती, तिची सून रडती. मुलगी रडती आई गेली म्हणून, माहेरचा आनंद संपला म्हणून. पण सून रडती कारण काही बसलेल्याच असतात ना तिथं. काही तेवढ्याच डेड बॉडी जवळ सुद्धा त्यांचं तेच एकमेकीला बघणं. आहे का सूनच्या डोळ्याला काही? थांब ना, तुला काय करायचं आहे? आपल्याला शेजारी राहायचं आहे. नाही नाही, आहे का म्हणतो डोळ्या. कसं राहील? तिच्याच मनात होती हे कटकट गेली पाहिजे म्हणून. असा आरोप येऊ नये म्हणून रडावं लागतं.
मोले घातले रडाया मोले घातले रडाया मोले घातले रडाया मोले घातले रडाया नाही अंतुआनी माया नाही अंतुआनी माया मोले घातले रडाया मोले घातले रडाया नाही अंतुआनी माया नाही अंतुआनी माया मोले घातले रडाया मोले घातले रडाया नाही आसू आणि माया. इथे जो माया शब्द दिला हा प्रेम वाचक आहे. प्रेम माया म्हणजे प्रेम. म्हणून संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडती देवा. जास्त नाही. जितना चित्त हराम पर उतना परमार्थ पर होय तो चला जाय बैकुंठ पलान पकडे कोय. जेवढ्या प्रेमानं आम्ही संसार करतो तेवढ्याच प्रेमानं परमार्थ सांगितला. याला म्हणतात यथा देहे तथा देवे. हे सूत्र भक्तीच आहे. यथा देहे जसं देहाचं करतायत ना, काय सकाळपासून देहाची सेवा सुरू होते. त्याला प्रातर्विधीला न्यायचा, नंतर दाढी करून घ्यायची, गरम पाण्याने धुवायचा आणि मग टेरिकॉटच्या कापडामध्ये सजवायचा. सकाळी त्याला नाश्ता खाऊ घालायचा, दुपारचं जेवण, 3 वाजताचा चहा, रात्रीचं जेवण. कीर्तनात आल्यानंतर कोणी बुक्का लावायला आला तर असं करून घ्यायचं, हातात रुमाल ठेवायचा, चुकून नाकावर बुक्का पडला तर लगेच पुसून काढायचा. एवढं देहाचं. पण मंदिरात आल्यावर विठोबाच्या मूर्तीवर 2 फुटाहून बुक्का फेकतं. विठोबाच्या डोळ्यात जाओ का त्याच्या नाकात जाओ. अरे जसं तुझ्या देहाचं तसं देवाचं. यथा देहे तथा देवे. जास्त नाही. जितना चित्त. संत तुलसीदासजी आधी राम बोला त्यांचं नाव होतं. वाढवत नाही ना तर याच्यातच कीर्तन होईल बरं का राजू भाऊ. वाढवत नाही. थोडक्यात थोडक्यात थोडक्यात. पण ते विषयासक्त होते. राखी पौर्णिमेचा सण होता. घरी आले तर दाराला कुलूप म्हणून शेजारी विचारलं. वेळ कमी असल्यानं घाईघाई विचारलं, अहो कुलूप आहे. अहो ती तुमची पत्नी गेली ना माहेरी, भाऊ आले होते, राखी बांधायला गेली. बरं हे थांबले नाही, निघाले. पाऊस येतो, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजाचा कडकडाट, नदीला पूर, पोहायला येत नाही. लोक म्हणले अरे काय कायमचे गेले काय येणार आहे ना. तरी थांबला नाही बाबा. तिथं गेल्यावर एक प्रेत वाहत आलं. ज्यांना वाटलं याला म्हणतात बायकोचं प्रेम. तिला माहिती होतं लाकडी फळी तिनंच पाठवली असावी. त्या प्रेताला फळी समजून बसले. हे पलीकडच्या काठाला लागल्यानंतर उतरले. रात्रीचे 12 वाजले. सासूरवाडीला गेले बरं का रविदास. सासूरवाडीला गेले. पत्नी वरच्या मजल्यावर आहे. जावाई सगळे दारं लागले असल्यामुळे सासऱ्याच्या बंगल्याच्या भोवताल फिरत होता रात्री 12ला. हे नीट आहे का जावायांनो. एक साप खिडकीला लोंबकळत होता वरच्या मजल्यावर. यांना वाटलं याचं नाव प्रेम, बायकोचं खरंच प्रेम. तिला माहिती होतं हे रात्री 12ला येईलच, तिनं दोर बांधला असावा. मंद अंधकारामध्ये वेदांत शास्त्र सांगतं रज्जूवर साप भासतो. हे इतका अधीन विषयाच्या सापावर रज्जू बरं का. खिडकीतनं उडी टाकली आतमध्ये. बायको घाबरून उठली. राजूभाऊ पाहतात तर आपलेच मिस्टर. आता कोण्या पोलीस स्टेशनला तक्रार न्यायची. तुम्ही हां वरती कसा आला. तुम्ही नाही का खिडकीला दोर बांधून ठेवला. नदी वाहती आहे, पोहायला येत नाही तुम्हाला, तुम्ही अलीकडे कसा आला. तू नाही का लाकडी फळी सोडली. चौकशी केली सासूरवाडीच्या लोकांनी. ती लाकडी फळी नव्हती, प्रेत होतं. आणि हा दोर नव्हता, साप होता. पत्नी रागावून म्हणाली लाजन लगत आपको. मी तिच्या भाषेत सांगतो राजूभाऊ. लाजन लगत आपको दौड़े आए उसात. धिक धिक ऐसे प्रेम को कहा कहूँ मैनाथ. अस्ति चर्ममय देह ममता में इतनी प्रीति.
इतनी भगवत पर हो जाए तब होय न भवभीती. पत्नीचे शब्द मी का सांगतो, जेवढं प्रेम प्रपंचावर तेवढं परमेश्वरावर. पत्नी काय बोलली, हाडा मासाचा माझा देह, घाणीनं भरलेला देह, दुर्गंधयुक्त देह, या देहावर एवढं प्रेम केलं. त्या प्रेताला फळी समजला, सापाला दोर समजून वर आला रात्रीच्या 12ला. एवढंच प्रेम तुम्ही रामावर केलं असतं, श्रीराम नाचला असता तुमच्या पुढे. जितना चित्त, मी याच्यासाठी सांगतो. परिणाम संत तुलसीदास झाले. एकचदा पत्नी बोलली, एकदाच बोलली तर संत झाला. इथं रात्रंदिवस बोलणं ऐकतं तरी घर सुट. त्यांचं सांगतो, तिकडची गोष्ट सांगतो. दोघं मित्र स्टँड जवळ भेटले. कोण्या गावची गोष्ट विचारू नका. नमस्कार नमस्कार. का रे कुठं राहतो? म्हणला इथं बंगला आहे आपला स्टँडच्या जवळ. अल्ले का 10वी पर्यंत एकत्रित शिकलो, एका गोदडीत झोपलो, एका डब्यात जेवलो. आणले का एवढा श्रीमंत झाला आणि गरीबाला विचारला चल घर दाखव मला. आता बालमित्र होते. यानं नेलं. सायंकाळचे 6:30 वाजले होते. पत्नी किचनमध्ये होती. सोफा सेटवर बसवलं मित्राला आणि घर मालक मित्र म्हणतो 2 कप चहा करा. नीट आहे काय हॉटेल बिटेल समजला का? उठला सुटला कोणालाही घेऊन येता मी काय मोकळे आहे का? जा कोण आहे त्याला तरी चहा पाजा, मी नाही रिकामी. हे तर घर मालकाच्या आधी उठलं. मित्र 10 वर्षांनी भेटलेलं. थांब रे नाही नको म्हणला. आपण तिकडे चहा घेऊ स्टँडवर. आणि मग निघाले. जाता जाता हा म्हणतो का रे 10वी पर्यंत एका डब्यात जेवलो राजा. परिस्थिती तुझी बिकट होती, कधी माझीच भाकरी खायचा रे, तुझ्या घरी काही नव्हतं. एका गोदडीत झोपलो रे, एका खोलीत अभ्यास केला रे. 10 वर्षे रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेम लावलं. अरे 10 वर्षांनी भेट झाली भाऊ. बंगला दाखव म्हणलं, तुझ्या घरी पहिल्यांदा आलो तर तुझं ग्रह खातं जरा कडक वाटलं भाऊ. म्हणजे नाही, माझ्या समोर जर एवढं बोलली, तू एकटा असल्यावर कसं होत असेल तुझं? हा म्हणला नाही रे, एखाद्याच वेळेला तसं बोलते रे, नाही तर फार प्रेमळ आहे बरं का. तुम्हाला एक सांगू राजू भाऊ, ते एक गाढवापेक्षा मोठं आणि घोड्यापेक्षा लहान मधली आवृत्ती आहे एक घोड्याची. गाढवापेक्षा मोठं आणि घोड्यापेक्षा लहान. त्याला केसापेक्षा गोमाशा जास्त. मालक त्याच्याच घोड्याचं वर्णन करतं. काय नाव घोड्याचं? तट्टू माझा रत्न घोष. किती चालतंय? 7 दिवसात 3.5 कोस. गेअर बदलल्यावर म्हणले मागं सरतंय. तट्टू माझा रत्न घोष 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक तर मागे सरे कोस कोस. मारवाडी भाषेत सांगतो. इथं कोणी मारवाडी नाही ना? जमलं मग. बड भटजीनो घोडो, बड भटजीनो घोडो, घोडो को खानो घनो चलनो थोडो, एक मारो छडो नीचे भटजी ऊपर घोडो. तेजा इशारती तट्टू फोकावरी घेती. तेज घोड्याला इशारा कापी आहे. आणि ते तट्टू असतं का नाही, किती फोक तुटेपर्यंत फोका पुढे जात नाही. तसं हे कळलं तुम्हाला. एखाद्याच वेळेला तसं बोलती रे, नाही तर खूप प्रेमळ आहे. याला म्हणतात तट्टू फोकावरी घेते. त्यांना एकदाच बोलली, लाज न लगता आपको दौड़े आयु साथ, दिख दिख ऐसे प्रेम को कहा कहूमय नाथ, अस्ति चर्ममय देहमम तामे इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तब होय न भव भीती. परिणाम संत तुलसीदास झाले. एवढ्याच शब्दानं संत तुलसीदास झाले. पत्नीला पश्चाताप झाला. तिनं जोड कार्ड पाठवलं. कटे की छबी कनक सी रहत सकीन संग सोय मुही कटे सो डर नाही और कटे डर होय आपकी रत्नावली. हे पत्र पत्नीचं आहे. रत्नावली नाव आहे तिचं. बरं, ही ब्रजभाषेत आहे. मी सांगतो मराठीत. तुमच्या वर्मी लागेल या शब्दात बोलल्यामुळे तुम्ही मला टाकून निघून गेला, त्याचं वाईट वाटत नाही. पण तिकडे जाऊन दुसरीसोबत लग्न केलं असेल, मग मात्र मोठा घोटाळा झाला. तुमची रत्नावली. हे पत्र वाचता वाचता संत तुलसीदास रडले.
आणि रडता रडता पत्नीला उत्तर लिहिलं राजूभाऊ, कटे एक रघुनाथ संग बांध शीस जटा केस, तुलसी तो चाखा राम रस, पत्नी के उपदेश तुम्हारा तुलसीदास. एकदाच बोलली काय, जेवढं प्रेम माझ्यावर केलं एवढं प्रेम रामावर केलं तर राम नाचल तुमच्या पुढे. म्हणून संकल्पावी माया शब्दाचा अर्थ प्रेम. विठ्ठल इधर का उखाड़ना और उधर लगाना इसे परमार्थ कहते हैं. बस प्रपंचावरचं प्रेम परमेश्वरावर लावायचं की झाली भक्ती. ह्याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. इथे थोर भक्ती शब्द दिला, याचा अर्थ सामान्य भक्ती आहे. थोर आणि सामान्य सुटसुटीत सांगतो. जेव्हा भक्त भगवंतासाठी रडतो ही भक्तीच आहे, पण भगवान भक्तासाठी रडतो ही भक्ती आहे. दोन विभाग लक्षात घ्या. रडणं राजूभाऊ, रडणं ही भक्तीच आहे, पण रडावं फक्त दोघासाठी. संतासाठी रडावं, नाही तर देवासाठी रडावं. संसारासाठी रडू नका. पुन्हा सांगतो, रडायचं असेल तर दोघाजवळ रडा. एक तर संताजवळ रडा, नाही तर देवाजवळ. संसारिकाच्या जवळ रडू नका, उलट छाती काढून चालत जा. प्रापंचिकाच्या पुढून जाताना छाती काढून चालायचं. का? वो भी रोने वाले आप भी रोने वाले, कौन किसी के आंसू पोछेंगे. आणि जर तुम्ही रडला तर ते तात्पुरतं म्हणतं. तात्पुरतं. वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं. वाईट झालं, वाईट वाटतं आपल्याला, असं नाही व्हायला पाहिजे. वाईट झालं, असं नाही, वाईट झालं, हे तात्पुरतं. तुम्ही गेला, अख्ख्या तालुक्यात विनामूल्य सेवा तुमची सुरू करतं. काल आलत सकाळी सकाळी पठ्ठ्याजवळ ढसा ढसा रडलं, हे विनामूल्य जाहिरात तुमची. म्हणून छाती काढून चालायचं प्रापंचिकाच्या पुढून. रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणावर डोकं आपटून रडा. अश्रू पुसणारे जगात फक्त दोन आहे, एक संत अथवा भगवंत. आणि पुन्हा सांगतो, देवाला लवकर ऐकायला जाणारी भाषा, वेदांताच्या भाषेपेक्षा देवाला लवकर कळणारी भाषा अश्रूची भाषा आहे. माऊल्यांच्या भाषेत सांगतो, जर मुलाला वाटते बाळाला आईनं लक्ष द्यावं, मम्मी 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 असं करायचं नाही. त्यानं दोन्ही हातानं कपाळ बदलून रडावं, की स्वयंपाक थांबवून मम्मी पळत येते आणि बाळाला उचलते. हे जशी व्यवहारात रडण्याची ताकद आहे, तीच परमार्थात आहे. म्हणून भक्त आणि भगवंत. भक्त देवासाठी रडतो, ही सामान्य भक्ती आहे. पण भगवान जेव्हा त्या भक्तासाठी रडतो, ही थोर भक्ती आहे. आता याच्यावर तर पुन्हा एक दोन कीर्तन होईल. विदुर काका तीर्थयात्रेला गेले, हे सगळे संपलं युद्ध वगैरे, आणि भगवान निजधामाला जाताना उद्धवजी त्यांच्याजवळ पादुका दिल्या, पण जाताना देव रडत होते बरे का. उद्धवजी म्हणाले, दुनिया रोने के बाद आंसू पोंछने का काम करने वाले आप दुनिया के मालिक, दुनिया छोड़ते समय क्यों रो रहे. मैं इसलिए रो रहा उद्धव, मेरे विदुर चाचा का बहुत दिनों से दर्शन नहीं. आज मैं जा रहा हूं, लेकिन दुनिया छोड़ते समय मेरे विदुर चाचा की याद आ रही. अगर मेरा विदुर चाचा मिलेगा कि उनको कहना कि विदुर, दुनिया छोड़ते समय भगवान केवल तुम्हारे लिए रो रहे थे. निजधामाला गेले, विदुर काका तीर्थयात्रा करून आले. वृंदावनमध्ये ज्ञान गुदडी नावाचं स्थळ आहे, तिथे दोघांची भेट झाली, उद्धवजी आणि विदुरजी. भक्त असल्यामुळे विचारलं विदुर काकाने, उद्धवा फार दिवस झाले भगवान कृष्णाचं दर्शन नाही, निजधामाला गेले हे काकाला माहिती नाही. आणि उद्धवाचं रडणं सुरू झालं. चाचा, अब भगवान का कभी दर्शन नहीं होगा. क्यों? भगवान कुछ दिन पहले निजधाम चले गए. आणि मग उद्धवाच्या गळ्याला बिलगून विदुर काका रडू लागले.
दोन साधू रडतात देवासाठी. तेव्हा उद्धवजी म्हणाले, चाचा रोना नहीं, क्यों? तुम्हारे जैसा भाग्यशाली दुनिया में दूसरा कोई नहीं है. मुझे तो दर्शन भी नहीं हुआ. हाँ, दर्शन नहीं हुआ, लेकिन भगवान रो रहे थे तो मैंने पूछा था कि मालिक आप रो रहे क्यों? तो मुझे भगवान कृष्ण ने बताया था, उद्धव मुझे विदुर चाचा की याद आ रही. कभी मेरा चाचा विदुर मिलेगा तो चाचा को कहना कि चाचा दुनिया छोड़ते समय भगवान तुम्हारे लिए रो रहे थे. विभाग कळले ना. भक्त जेव्हा भगवंतासाठी रडतो ही सामान्य भक्ती, पण भगवान त्या भक्तासाठी रडतो ही थोर भक्ती. मोठा कोण राजू भाऊ? मोठा कोण? जर घरातला कर्ता पुरुष गेला तर माणसं म्हणतात मोठा गेला. अजून थोडा मोठा गेला गाव रडतं. अजून मोठा गेला तालुका रडतो. अजून मोठा गेला जिल्हा रडतो. अजून मोठा गेला महाराष्ट्र रडतो. अजून मोठा गेला देश रडतो. अजून मोठा गेला जगातली माणसं रडतात. मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी भगवंत रडतो. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते. हाती एक योगी देखिला नयने, हाती एक योगी देखिला, हाती योगी देखिला नयने, हाती योगी देखिला नयने. दान संजीवनी, दान संजीवनी, दान संजीवनी, प्राण संजीवनी. दान त्रैलोक्यासी, त्रैलोक्यासी, दान त्रैलोक्यासी, दान त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातरी, 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 धन्य धन्य धरातरी. देव म्हणी रुक्मिणी, हाती एक योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी. दान त्रैलोक्यासी, रुक्मिणी, भगवंताने